विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता ना, असा क्षण जवळ आलेला आहे, की काही दिवसात एक्झाम आहे. ओके, अभ्यास तर मी करतोय, पण मला थोडासा तणाव येतोय. कोणत्या गोष्टीचा तणाव येतोय काय माहीत, पण तणाव येतोय. मग या व्हिडिओमध्ये तोच तणाव दूर करण्याचं काम मी करणार आहे. मला अनुभव आहे 25 वर्षाचा. आता तुम्ही माझे सबस्क्रायबर आहात मला माहिती आहे. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, की 23 वर्ष मी क्लासेस घेतोय. म्हणजे 2 वर्ष कुठली वाढवले. मी माझ्या स्वतःच्या सख्खे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील यांना शिकवलंय. क्लासेस सुरू करायच्या अगोदर मी घरातूनच त्यांना शिकवायला सुरुवात केली म्हणूया आपण. सुरुवातच घरातून झाली. त्यांचा पण अनुभव मला माहिती आहे. खूप अभ्यास केला ना. भावाला तर सीईटीत 196 मार्क होते माझ्या. एवढा तो अभ्यास केला होता. पण लास्ट मोमेंट त्याला सुद्धा तणाव आला होता. त्याचं सुद्धा काउन्सिलिंग करावं लागलं. कुठल्या गोष्टीचा तणाव आला होता माहितीये का? याचा, इंग्लिश. मी अजून मला तो चेहरा आठवतोय. "अरे दादा, मी इंग्लिश काय केलं नाही आता." "होतंय, होतंय. 2-3 दिवसात जरी केलं तरी होतंय." मग आता पहिल्यांदा काय केलं पाहिजे? तुम्हाला तणाव कोण देतंय? इंग्लिश? अजून कोण देतंय? सीएस? अजून कोण देतंय? आयटी? अजून कोण? जिओग्राफी? मग त्यांचं काम करूया ना आपण. मग यासाठी पहिली गोष्ट तुमच्या टाईम टेबलमध्ये त्यांना वेळ द्या. आता माझी एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. तिनं मगाशी हा व्हिडिओ करायच्या अगोदर तिच्याशी मी बोललो ना, ती काय म्हणली, की "सर मी सकाळी रोज इंग्लिशला आणि संध्याकाळी जिओग्राफीला वेळ देणार आहे." आय-टी सोप्पं आहे, ते होऊन जाईल. ती म्हणली, "त्याचा बिलकुल तणाव नाही." त्याला केला ना तणाव तणाव एलिमिनेट म्हणूया आपण. मग असंच तुम्हाला करायचंय, की तुमचं टाईम टेबल बनवा. अतिशय महत्त्वाची टिप्स आहे. तुमचं टाईम टेबल बनवा, ते एक्झिक्यूट करा आणि स्वतःशी काय म्हणूया रे, एक टाईम टेबल बनवताना ना, असं बनवू नका रे बरं का, 20 तास टाईम टेबल, 20 तासाचं टाईम टेबल. नाही सर, मी 2च तास झोप घेणार आहे, 20 तास अभ्यास करणार आहे. रिअलिस्टिक पाहिजे. ते एक्झिक्यूट करता यावं असं टाईम टेबल असावं. बरं, याच्यामध्ये ना तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला आता वेळ दिलाच पाहिजे. ईच अँड एव्हरी सब्जेक्ट कव्हर व्हायला पाहिजे आता. आणि आता तुम्ही एवढ्या जोरात अभ्यास करणार आहात ना, लक्षात घ्या, त्या परीक्षेमुळंच. त्याचा फायदा करून घेऊया. करतायत मुलं अभ्यास, मी त्यांच्याकडून करून घेतोय. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तेच सांगतोय, की मुलं आता करतायत, करतायत, करतायत. मी तुम्हाला सांगू का? स्ट्रॅटेजी एवढीच आहे. 0 टू हिरो. एवढं होत नाही. प्रॅक्टिकल रिअलिटी सांगतो. पण 0चं 0च राहायचं नाही ना आपल्याला. आणि आपल्याला चांगला रिझल्ट लावून दाखवायचा आहे. ठीक आहे, सध्या मी इथं आहे. मी प्रयत्न केल्यावर इथं तर पोहोचेन ना? का तिथंच राहायचंय? बिलकुल नाहीये. मग टाईम टेबल पाहिजे, प्रत्येक सब्जेक्टला वेळ दिला पाहिजे आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर्रा सुद्धा वेळ वाया घालवू नका रे. आता कुठलं फंक्शन अटेंड करायचं नाहीये, कितीही जवळचं असलं तरी. कुठलंही फंक्शन तुमच्यासाठी नाहीये आता हे लक्षात घ्या. इव्हन मी सांगू का, मी बऱ्याचशा केसेसमध्ये बघितलंय, की ह्याचा बर्थडे, त्याचा बर्थडे, याचा बर्थडे सेलिब्रेट करत बसतात. काही गरज पडली नाही तुम्हाला लक्षात घ्या तिकडे जायची. काही बिघडत नाही तुम्ही नाही गेल्यामुळं. तुमच्या घरातले आहेत ते जातील, काही प्रॉब्लेम नाही तुम्ही न गेल्यामुळे कोणी तुमच्यावर नाराज होणार नाही, काही नाही. बिलकुल कुठं वेळ वाया घालवायचा नाहीये आपल्याला. जरा सुद्धा वेळ वाया घालवायचा नाहीये. बरं या 9 दिवसात ठीक आहे मी टाईम टेबल करेन, पण मी नक्की सर कसं करू? कुठले सब्जेक्ट घेऊ? कुठला टॉपिक घेऊ? माझ्याकडे ईझी टॉपिक आहेत, माझ्याकडे मीडियम लेव्हलचे टॉपिक आहेत आणि माझ्याकडे एकदम अवघड टॉपिक पण आहेत. तर मी सांगू का मी काय करून घ्यायला लागलोय मुलांच्याकडून? मी कुठल्याही टॉपिक मधले जे अवघड प्रश्न आहेत ना, ते रोज द्यायला लागलोय. 10, 20, 30 प्रश्न देतोय. फिजिक्स मधले प्रश्न, डेरिव्हेशन, टिपिकल सोपे आहेत. पण लगेच रिकॉल होत नाहीत. परीक्षा अगोदर पुन्हा करावे लागणार आहेत. मग ह्या 9 दिवसात मी अशाच क्वेशनवर फोकस ठेवणार आहे. कारण मला माहिती आहे, जे ईझी क्वेशन्स आहेत ना, ते परीक्षेच्या आदल्या दिवशी पण होतात. पण हे प्रश्न जर अगोदर मी नाही केले, तर ते परीक्षेच्या वेळेस तणाव निर्माण करणार. फॉर एक्झाम्पल मॅथ्समध्ये वेक्टर. अरे किती प्रॉपर्टीज आहेत, किती थेरम आहेत. मी आज करतो, आत्ता करतो, तर परीक्षेस उपयोगी होतील. डेरिव्हेटिव्हचे थेरम ईझी आहेत. 3 तर आहेत. परीक्षेच्या आदल्या दिवशी होतील. अगोदर केलेत रिवाईज पण होतील. पण वेक्टर अगोदर केलेलं नाहीये. मग परीक्षेच्या वेळेस तर मी आता घेऊ का करायला? मग अशा वेळेस मी सांगतो, "राहू दे 10, 12, 13 प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यापेक्षा तू आता बाकीचं काहीतरी कर." असं सांगावं लागतंय. तर स्ट्रॅटेजी फिक्स आहे आपली, की अवघड क्वेशन्स आहेत ते अगोदर आत्ता करायला घ्या. मी तुम्हाला बोललोय ना, लॉजमध्ये सुद्धा काही लॉचे स्टेटमेंट एवढे सोपे आहेत ना, म्हणजे समजा हेनरीज लॉ असेल. हे असं स्टेटमेंट आहे ना काहीतरी रे. बरोबर आहे ना? माझं कॉमेंटमध्ये सांगा. की solubility of a gas in liquid is directly proportional to pressure of the gas over the solution किंवा आयसोटोनिक सोल्युशनची डेफिनिशन किती सोपी आहे.
टू ओर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. मग हे येतं रे मुलांना. पण अवघड डेफिनिशन एन्थाल्पीच्या आहेत ना, करा ना. ते करा अगोदर. हार्ड क्वेश्चन केले पाहिजेत ही इम्पोर्टंट स्ट्रॅटेजी आहे. हे लक्षात घ्या. आता सर, आता सगळ्यात महत्वाचं याचं काय? बास, फिनिश करा. आता फक्त रिव्हिजन करायची आहे. नोट्स, फायनल नोट्स बनवायच्या. ओके. सर वर्षभर तेच केलंय. परत फायनल नोट्समध्ये जे प्रश्न अवघड वाटतात ते असले पाहिजेत. आता तुम्हाला सांगू का? मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये बोललोय, तुमची एक फायनल फॉर्म्युला लिस्ट तयार करा. माझा एक वाईट अनुभव पण तुमच्यावर शेअर करायचा आहे मला. मी तुम्हाला सांगतो, पहिली माझी बॅच, त्यावेळेस फिजिक्स फर्स्ट वेगळं असायचं, फिजिक्स सेकंड वेगळं असायचे. सोलो पेपर असायचे बरं का बाळांनो, सुट्ट्या तुमच्यासारख्या नव्हत्या. मला अजून आठवतंय. मी काय केलं होतं, मुलांची रिव्हिजन घेतली होती. खूप कमी मुलं असायची तेव्हा. पहिलं वर्ष 10, 12, 13च मुलं होती. मला आठवतंय अजून मी खूप न्यूमेरिकल्सची प्रॅक्टिस करून घेतली. घ्यावी लागत होते मुलांची. पण नेक्स्ट डे मुलांचं एक वाक्य, "सर तुम्ही घेतलेल्यातलं एकही न्यूमेरिकल आलं नाही." मग तेव्हा माझ्या लक्षात आलं, की न्यूमेरिकल सगळ्यांना जमत नाहीत, ही रिॲलिटी आहे. आले होते न्यूमेरिकल, अरे पण व्हॅल्यू चेंज होऊन आल्या होत्या. तेवढं साधं ओळखता आलं नाही मुलांना. प्रॉब्लेम. मी तुम्हाला एक अजून एक्झाम्पल देऊ का? क्लोरोफॉर्म नाहीतर आयडोफॉर्म. प्रश्न फिक्स यायचे. हां, यायचेच 4 मार्काला. मी म्हणलं होतं हे करा येणारच. मुलांचं पुन्हा तेच, "सर तुम्ही म्हणला होता हे येणार, नाही आलं." "बघू पेपर" म्हणलं, तर आलं होतं प्रिपरेशन ऑफ ट्रायक्लोरोमिथेन. अरे म्हणजेच तर क्लोरोफॉर्म. मग हा गोंधळ होतोय. मग मी फॉर्म्युला लिस्ट तरी तुम्हाला करायला सांगतोय. का? आता पेपर पॅटर्न बदललाय. 2 मार्काचे क्वेशन्स ईझी आहेत. तुम्हाला सांगतो 3 मार्काचे क्वेशन सुद्धा ईझी येतायत परीक्षेत हे लक्षात घ्या. मग फॉर्म्युला लिस्ट जर असेल तर जमेल की आपल्याला. मग ही फॉर्म्युला लिस्ट बनवा. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय ते आणि कुठल्या टॉपिकमध्ये काय करायचंय हे तर आपल्या चॅनलवर दिलेलं आहे. आणि लास्ट इयरचा व्हिडिओ असला म्हणून काय बिघडलं? सिलेबस तर तोच आहे ना. आता मी तुम्हाला सांगतो, की तुम्हाला डायग्राम करायच्या असतात, तुम्हाला डिस्टिंग्विश करायचे असतात, तुम्हाला लॉज करायचे असतात लक्षात घ्या. तुम्हाला डेफिनेशन्स करायचे असतात, तुम्हाला डेरिव्हेशन्स करायचे असतात केमिस्ट्री मधले. फिजिक्स मधले एक वेळ बाजूला ठेवूया हो आपण. पण केमिस्ट्रीमध्ये तर इम्पोर्टंट आहे की नाही? आहे लक्षात घ्या. मग थोडक्यात तुम्ही काय करा, की हे आय-एम-पी क्वेशन्स आहेत ना, तर ते फायनली तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत हां. म्हणजे तुम्हाला काही अजून केलं नसेल, तर पी-वाय-क्यूज करायचे आहेत फायनली. तेच प्रश्न रिपीट होणार. आता फॉर्म्युला लिस्ट बनवले, हे डायग्राम, डिस्टिंग्विश हे सगळं केलं. पण सर अजून का होईना थोडीफार ना मला प्रॅक्टिस कमी आहे असं वाटतंय. नाहीये, हे मनातून विचार काढून टाका. जेवढं झालंय ते परफेक्ट केलेलं आहे. जेवढं झालंय ते परफेक्ट केलेलं आहे. मी एक्झामच्या वेळेस पण तुमच्याकडून करून घेणार आहे व्यवस्थित सगळं बरं का. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात इम्पोर्टंट हेल्थ. परीक्षा जवळ आली म्हणून रात्र-रात्रभर जागून अभ्यास करू नका. महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती, की हेल्थकडे दुर्लक्ष करू नका. मी बघतोय आजारी पडलं तर इफिशियन्सी कमी होणार. म्हणजे जेवढं केलंय तेवढं पण रिवाईज करायला जमणार नाही. मग हे नुकसान आपल्याला नको आहे लक्षात घ्या. बिलकुल नको आहे. बिलकुल. आणखीन एक सांगू का तुम्हाला मी? या स्टेजला बाळांनो प्लीज थोडं तरी ग्रुप स्टडी. पण ह्याच्यासाठी अगोदरपासून तुमचा ग्रुप तयार पाहिजे, आता बनवू नका. जर असेल ना ग्रुप, आता हॉस्टेलला माझ्या कसं एक 10-12 मुलं आहेत. मी त्यांना बोललोय, "अरे जेवताना सुद्धा डिस्कशन करा. एकमेकाला थोडंफार विचारा. तुम्ही मेसला चाललाय, मेसमधून येताय, इथं बसलाय, वेळ आहे, विचारा ना एकमेकाला प्रश्न. त्यात तुमचे पण क्लिअर होतील ना पॉइंट्स." त्यामुळे ग्रुप स्टडी जमलं तर नक्की करा, लक्षात घ्या. मग आता फायनली मला तुम्हाला रिलॅक्स करायचंय. मग आज तुम्हाला दिवसभरात जेवढे व्हिडिओज मिळणार, ते तुम्हाला ॲज अ होमवर्क म्हणून करायचंय. ओके. सध्या मी तुम्हाला फिजिक्स द्यायला लागलोय. मला माहिती आहे फिजिक्सच इम्पोर्टंट आहे. पण केमिस्ट्री, मॅथ्स करताना दिसतच नाहीत मुलं असे पालक म्हणतायत. केमिस्ट्री करतोय, फिजिक्स करतोय, पण मॅथ्स. तर मॅथ्स मी तुम्हाला बोललोय ना, की जे अवघड आहे, वेक्टर अवघड वाटतंय, थेरम्स अगोदर करा. ओके. कुठला एखादा टॉपिक अवघड वाटतोय, अगोदर करा आणि तुम्ही रिलॅक्स राहा. तणाव न घेता अभ्यास करा. तुम्हाला अजून काय हवंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. मी माझ्या ऑफलाईनमध्ये जेव्हा मुलांना सांगितलं, तेव्हा ई-एम-आय-एस-सी सर्किट न्यूमेरिकल्स मी तुम्हाला पण द्यायला सुरुवात केलेली आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाईड करेन. तुम्ही अभ्यास करा. ऑल द बेस्ट.